नमस्कार. ग्रीम रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने घेऊन आलो आहोत एक खूप महत्त्वाचं विश्लेषण. जरा विचार करा, तुमच्या नावावर एक जमीन आहे, पण अचानक एक सरकारी कागद येतो आणि कळतं की ती जमीन तुमची नाहीच. हे फक्त एका कुटुंबासोबत घडलेलं नाहीये, हे खरं तर आपल्यापैकी कोणासोबतही होऊ शकतं. आज आपण अशाच एका केसबद्दल बोलणार आहोत, जिथे एका कुटुंबाचं स्वप्न कायद्याच्या चक्रव्यूहात कसं अडकलं ते पाहूया. कल्पना करा की तुमच्या हातात जमिनीचे सगळे कागदपत्र आहेत. 7/12 तुमच्या नावावर आहे. पण एवढं खरंच पुरेसं आहे का? कायदेशीरित्या ती जमीन आपली आहे असं आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? हा प्रश्न तुम्हाला थोडं अस्वस्थ करेल, पण ह्याचं उत्तर जाणून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. तर ही गोष्ट आहे भारद्वाज कुटुंबांची. साल होतं 1966. उत्तर प्रदेशातल्या एका गावसभेने त्यांना जमिनीचा एक तुकडा भाडेतत्वावर दिला. सरकारी रेकॉर्ड्समध्ये म्हणजे खतवणीमध्ये त्यांचं नावही चढलं. अनेक दशकं ते त्या जमिनीवर राहिले. त्यांना वाटत होतं की ही जमीन आता कायमची आपली झाली. पण या कथेमध्ये एक मोठा ट्विस्ट होता, जो पुढे जाऊन त्यांना कळला. चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण या जमिनीची धोकादायक कहाणी ऐकू. मग त्यामागची कायदेशीर गुंतागुंत काय होती ते पाहू. वनविभागाचे अंतिम अधिकार किती मोठे असतात हे समजून घेऊ. यातून आपल्या सगळ्यांसाठी काय धडा आहे ते बघू. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, सुरक्षितपणे जमीन कशी खरेदी करायची आणि शेवटी जागरूक राहून सुरक्षित कसं राहायचं यावरही बोलूया. तर आपण ज्या केसबद्दल बोलतोय तिचं नाव आहे प्रभेगीय वन अधिकारी विरुद्ध अरुणकुमार भारद्वाज. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने यावर आपला अंतिम निकाल दिला. पण लक्षात घ्या, ही केस फक्त एका कुटुंबापुरती मर्यादित नाहीये, तर देशभरातल्या हजारो जमीन मालकांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे. आता ह्या प्रकरणाचं सगळं सार नाही या टाईमलाईनमध्ये दडलेलं आहे. बघा, 1952 मध्ये जमीनदारी कायदा आला आणि सगळी जमीन झाली सरकारची. मग आला 1955 साल. सरकारने एक नोटिफिकेशन काढलं आणि भारद्वाज कुटुंबाला जी जमीन मिळणार होती त्या सकट जवळपास 162 एकरचा भाग राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केला. आणि गंमत बघा, हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर तब्बल 11 वर्षांनी म्हणजे 1966 मध्ये त्याच गावसभेने तीच जमीन भारद्वाज कुटुंबाला भाड्याने दिली. इथंच सगळा घोळ झाला. मग खरा वाद होता तरी काय? एका बाजूला होते महसूल रेकॉर्ड्स, म्हणजे खतवणी, ज्यात भारद्वाज कुटुंबाचं नाव होतं, आणि दुसऱ्या बाजूला होती सरकारची वन कायद्याखाली काढलेली ती जुनी नोटिफिकेशन. आता कोर्टासमोर प्रश्न हा होता की ह्या दोघांमध्ये जास्त ताकदवान कोण, महसूल रेकॉर्ड की सरकारी नोटिफिकेशन? आपल्यापैकी बहुतेक जण काय समजतात की 7/12 किंवा खतवणी म्हणजे मालकीचा पक्का पुरावा. पण इथेच सुप्रीम कोर्टाने एक मोठा गैरसमज दूर केला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की महसूल नोंद ही फक्त जमीन कोण कसतंय आणि कर कोण भरतंय हे दाखवण्यासाठी असते. ती मालकी हक्काचा अंतिम पुरावा नाही. याउलट भारतीय वन कायद्याखाली काढलेली सरकारी अधिसूचना हीच जमिनीचा कायदेशीर दर्जा ठरवणारा सगळ्यात मोठा आणि अंतिम पुरावा मानला जाईल. आणि मग आला कायद्याचा तो एक नियम ज्याने भारद्वाज कुटुंबाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केलं. भारतीय वन कायदा 1927चं कलम 5 हे अगदी स्पष्टपणे सांगतं की एकदा का सरकारने एखादी जमीन वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी नोटिफिकेशन काढलं की त्यानंतर त्या जमिनीवर कोणीही नवीन हक्क तयार करू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर गावसभेने केलेला तो भाडे करार सुरुवातीपासूनच अवैध होता, कारण त्यांना ती जमीन देण्याचा अधिकारच नव्हता. ह्या केसमुळे हे अगदी स्वच्छ झालं की वन कायद्याच्या त्या नोटिफिकेशनमध्ये किती प्रचंड कायदेशीर ताकद आहे. चला आता जरा खोलात जाऊन बघूया की सुप्रीम कोर्टाने ह्या अधिकारांबद्दल नेमकं काय म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाचे शब्द जसेच्या तसे ऐका, खूप महत्वाचे आहेत. महसूल नोंद हे मालकी हक्काचे दस्तऐवज नाही. कोर्टाने पुढे असंही स्पष्ट केलं की रेकॉर्डमध्ये फक्त नाव असण्याला काहीही अर्थ नाही जोपर्यंत त्या नावाला कायद्याचा भक्कम आधार नसेल. भारद्वाज कुटुंबाकडे गावसभेचा दिलेला पट्टा होता, पण तो पट्टा देण्याचा अधिकारच गावसभेला नव्हता. त्यामुळे तो कागद कायद्याच्या नजरेत अक्षरशः रद्दी ठरला. तर मग या सगळ्या प्रकरणातून 4 महत्त्वाचे मुद्दे समोर आले. पहिलं, गावसभेने आपल्या अधिकारांच्या बाहेर जाऊन काम केलं. दुसरं, तुम्ही कितीही वर्ष जमिनीवर राहत असलात तरी त्याने एखादी बेकायदेशीर गोष्ट कायदेशीर होत नाही.
तिसरं, महसूल अधिकाऱ्यांना सुद्धा वन अधिसूचनेत बदल करण्याचा कोणताही अधिकार नसतो. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अधिसूचना एखाद्या कोर्टाच्या ऑर्डर इतकीच शक्तिशाली आणि सगळ्यांवर बंधनकारक असते. आता तुम्हाला असं वाटू शकतं की ही केस तर उत्तर प्रदेशमधली आहे, आपला काय संबंध? पण थांबा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा संपूर्ण देशासाठी कायदा असतो. त्यामुळे या निकालाचे परिणाम देशभरातल्या सगळ्या जमीन व्यवहारांवर होणार आहेत. मग ती जमीन तुम्हाला वारसा हक्काने मिळालेली असो किंवा तुम्ही विकत घेतलेली असो. एक धक्कादायक गोष्ट सांगतो. एका अंदाजानुसार आपल्या देशातल्या जवळपास 90% लोकांना भारतीय वन कायद्याबद्दल आणि त्यातल्या नियमांबद्दल काहीच माहिती नाहीये. आणि हे अज्ञानच अशा कायदेशीर समस्यांचं मूळ कारण आहे. खूप मोठी समस्या आहे ही, नाही का? आता प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की माझ्या जमिनीचे कागदपत्र तर 100% बरोबर आहेत ना? कुठे असं तर नाही ना की माझ्याही नकळत खूप वर्षांपूर्वी माझी जमीन एखाद्या सरकारी नोटिफिकेशनचा भाग बनली आहे? ही एक गंभीर शक्यता आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. पण घाबरून जायची काहीच गरज नाही. माहिती आणि जागरूकता हेच यावरचे सर्वोत्तम उपाय आहेत. भारद्वाज कुटुंबावर जी वेळ आली ती आपल्यावर येऊ नये यासाठी काय करायचं? चला, आता आपण समस्येकडून समाधानाकडे वळूया आणि बघूया की कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. ही 5 कलमी चेकलिस्ट कायम लक्षात ठेवा. पहिली पायरी अर्थातच 7/12 किंवा खतवणी तपासणे. पण तिथेच थांबू नका. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी तुमच्या जिल्ह्यातल्या DFO म्हणजे जिल्हा वन अधिकाऱ्याच्या ऑफिसला भेट द्या. तिसरं, जमिनीच्या सर्व्हे नंबरबद्दल लेखी माहिती मागा की तो कोणत्या वन अधिसूचनेखाली येतो का. लेखी अर्ज करा म्हणजे तुमच्याकडे पुरावा राहील. चौथं, जुनी सरकारी गॅजेट्स तपासा जे आता ऑनलाईनही उपलब्ध असतात. आणि 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, कोणताही व्यवहार फायनल करण्याआधी एखाद चांगल्या प्रॉपर्टी लॉयरचा सल्ला नक्की घ्या. ही तुमच्या आयुष्यभराची गुंतवणूक आहे. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय आहे? आपण यातून काय शिकलो? हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. तुमच्या मालमत्तेचा खरा पाया हा फक्त कागद नाही, तर त्या कागदाच्या मागे उभा असलेला कायदा आहे. भारद्वाज कुटुंबाकडे कागद होते, पण कायदा त्यांच्या बाजूने नव्हता. म्हणूनच आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवायची असेल तर कायद्याची माहिती असणं आणि त्याचं पालन करणं याला पर्याय नाही. ही महत्त्वाची माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच माहितीपूर्ण विवेचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, अधिक अपडेट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये नक्की सामील व्हा. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.